आपल्या धार्मिक ग्रंथात म्हटलेलं आहे, भगवान रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा पती नाही आणि रामासारखा पिता नाही. 26 मार्च 2026 रोजी रामनवमी आलेली आहे आणि रामनवमीच्या या पवित्र क्षणीच आपण आज राम जन्माची कथा बघणार आहोत. भगवान रामांचा हा जन्म अधर्म नष्ट करून सत्याची स्थापना करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी झाला होता. रामनवमी हा सण भगवान राम यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात रामनवमीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण याच दिवशी आपल्या भगवान रामांचा जन्म झालेला. आपल्या पवित्र अशा हिंदू ग्रंथ रामायणात राम जन्माची अतिशय सुंदर अशी कथा सांगितली आहे. त्रेतायुगात अयोध्या देशाचे राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 राण्या असून सुद्धा राजांना पुत्र नव्हता. आपल्या एवढ्या मोठ्या राज्यासाठी पुत्र हवा, त्यांचा उत्तराधिकारी हवा, त्याच विचाराने राजा दशरथ त्रस्त असत होते आणि त्यांनी ऋषीमुनींच्या सल्ल्यानुसारच पुत्र होण्यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ आपल्या 3 राण्यांसोबत केला. पुत्रकामेष्टी यज्ञ यशस्वी व्हावा, त्याची फलप्राप्ती व्हावी म्हणून सर्व देवांना साकडे घातले. यज्ञ पूर्ण झाल्यावर देवांनी प्रसन्न होऊन एक पायास दिले. ते पायास त्यांच्या 3 राण्यांना देण्यास सांगितले. म्हणजे 3 राण्या म्हणजेच कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. हे पायास त्या 3 राण्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केले. यज्ञाचीच फलप्राप्ती म्हणून कालांतराने 3 राण्यांना या गर्भवती राहिल्या. या राण्यांच्यातील सर्वात मोठी राणी कौसल्या, माता कौसल्या यांच्याच पोटी भगवान रामांचा जन्म झाला. माता कौसल्या यांनी भगवान रामांना चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या तिथीला दुपारी 12 वाजता जन्म दिला. म्हणजेच माता कौसल्या यांच्या पोटी भगवान राम जन्माला आले. त्या दिवशी अयोध्येच्या भूमीवर दैवी प्रकाश पसरला होता, कारण राजा दशरथ यांच्या घरी जन्म झाला होता स्वयं भगवान राम यांचा. भगवान राम हे विष्णूचे 7वे अवतार होते. तिथी होती चैत्र नवमी, म्हणून याच दिवशी अयोध्येमध्ये भगवान रामांच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी, सत्याची स्थापना करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी 7वा अवतार आपला राम या रूपात पृथ्वीवर घेतला होता, मनुष्य अवतार. भगवान राम हे लहानपणापासूनच शूर, नम्र आणि आज्ञाकारक होते. पुढे त्यांनी सीता स्वयंवर जिंकले, वनवास स्वीकारला आणि रावणाचा वध करून धर्माची स्थापना सुद्धा केली. पण रामांचा पूर्ण जीवनपट आपण पाहिला तर भगवान रामांनी मनुष्याने जीवनात कसे जगावे याचा एक आदर्श आपल्या समोर ठेवला आहे. भगवान राम आपल्याला शिकवतात, कर्तव्य सर्वात मोठे आहे, सत्य सर्वात श्रेष्ठ आहे आणि धर्मच अंतिम मार्ग आहे. रामनवमी हा एक सण नाही, तर सत्य, कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याचा आपल्याला संदेश रामांनी त्यांच्या जीवनातून दिलेला आहे. रामनवमीच्या दिवशी आपण उपवास करावा, राम जन्माची कथा ऐकावी, रामजप करावा, रामरक्षा स्तोत्राचे श्रवण पठण करावे. या दिवशी आपण भगवान राम जसे जगले, त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारली, तसेच आपणही आपले जीवन जगताना सत्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारली पाहिजे आणि असा संकल्प केला पाहिजे. भगवान विष्णूंचा जन्म हा खास राम अवतारात मनुष्यांनी कसे जगावे, कसा आचार करावा याचाच संदेश देण्यासाठी हा अवतार झाला होता. असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापनासाठी हा राम जन्म झालेला होता. म्हणूनच रामनवमी हिंदू धर्मात इतकी पवित्र आणि प्रतिष्ठित मानलेली गेलेली आहे आणि या दिवशी भगवान रामाचा नामस्मरण नक्की झाला पाहिजे. सर्वांना जय श्रीराम. कथा जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सियावर रामचंद्र की जय. पवनपुत्र हनुमान जी की जय.